हॅलो फ्रेंड्स, हे माझं सकाळचं रुटीन आहे कालचं. आणि झाडू पोछा करून घेतला होता, अंगणात पण पाणी टाकून घेतलं होतं. सकाळची घाई असते स्वयंपाकाची, तर स्वयंपाक मांडून घेतला. कुकर मांडून घ्यायचं होतं, कुकर मांडून घेतलं. मुलगा पण सकाळी शाळेत गेला होता. मिस्टरांचा टिफिन बनवायचा होता मला. हीटरवर कुकर ठेवून देते, कारण कुकरला वेळ लागतो, त्यामुळे हीटरवर आधीच कुकर मी मांडून ठेवून देते. सकाळची खूप घाई असते आपल्याला, टिफिन पण बनवायचा असतो, मुलाचा पण असतो. मुलगा पण सकाळी शाळेमध्ये गेला होता. कुकर मी हीटरवर ठेवून दिलं. आणि मला आज फुलगोबीची भाजी बनवायची होती. फुलगोबी पण कापून घेतली होती, छान स्वच्छ धुवून घेतले होते, धुवून घ्यायची होती. कांदे मिरची कापून घेतले. मुलगी पण खेळत होती, तिला पण असंच काही देऊन खेळवत ठेवावं लागतं, तरच ती राहते. फुलगोबी थोडी कमी असल्यामुळे मी त्याच्यामध्ये 2 आलू पण मिक्स करून घेतले. छान लागते मिक्स भाजी पण. टिफिनला पण पुरणार नसल्यामुळे घरी पण राहणार नसते, त्याच्यामुळे भाजी असल्यामुळे ते आलू मिक्स केले त्यामध्ये, खूप छान लागते. कांदे मिरची कापून घेतले होते, लसूण काढलेला होता, पण मी बारीक केला नव्हता, मी पेस्ट करून ठेवत असते. तर 4-5 पाकळ्या मी ठेचून घेतल्या भाजीमध्ये टाकण्यासाठी. फुलगोबी पण स्वच्छ धुवून घेतली, कारण किडे असतात काही, तर छान स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने. त्यामध्ये आलू मिक्स करून भाजी बनवायची होती. भाजी पण कुकर साईडला हीटरवर होत होता, आणि गॅसवर मी भाजी पण करायला घेतली होती. कढईमध्ये तेल टाकून घेतला. कांदे मिरची सिंपलमध्ये भाजी बनवायची होती. खूप छान भाजी होते. भाजी पण करून घ्यायची होती. तेल टाकून घेतलं मी कढईमध्ये. एका साईडला कुकर होते. मिस्टरांची देवपूजा चालू होती. मिस्टर पूजा करत होते, त्यांची आंघोळ झाली होती. ते आधी थोडी पूजा करून घेतात जाण्याच्या पहिले. मला आज फुलगोबीची साधी सिंपलच भाजी करायची होती. जास्त काही मी मसाला वापरत नाही, सिंपलमध्येच भाजी करते. कांदे मिरची टाकून लसणाची फोडणी देऊन. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक करत जा, कमेंट पण करत जा. तुमची कमेंट आले की माझा उत्साह व्हिडिओ बनवण्याचा वाढतो, आणि मला व्हिडिओ बनवण्याची आवड होती. मुलीकडे पण बघत जावं लागते. मुलगी पण तिकडेच खेळत होती. ती पण इतकी विचकू आहे, काही ना काही करतच असते. कांदे मिरची टमाटर टाकून छान परतून घेतले होते, आणि त्यामध्ये थोडा जिरा पावडर, धनिया पावडर, तिखट, मीठ, हळद टाकून घेतलेली फुलगोबी टाकून घेतली. छान मिक्स करून टाकून घेतली. थोडी वाफेवर होऊ दिली, आणि नंतर त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून शिजवायला ठेवून दिली होती, कारण मला सुकीच बनवायची होती. त्यानंतर आज भाकरीचं पीठ संपलं होतं, तर मी
भाकरीच बनवायला घेतल्या होत्या. कणिक संपल्यामुळे भाकरीच बनवायला घेतल्या होत्या. भाकरी करून घेते. भाजी पण शिजत होती. कुकर पण झालं होतं. भाकरी करून घेतल्या. भिजवून घेतलं होतं. थोडं मुरू दिलं म्हणजे भाकर छान होते. तेवढ्या काही मला भाकरी येत नाही, पण बनवते. भाजी पण शिजली होती. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करत जा. तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगत जा. भाजी पण झाली होती. माझ्याकडे काही सांबार संपला होता, त्यामुळे मी काही सांबार घातला नाही. खूप छान झाली होती भाजी. मिस्टर तिकडे जेवण करायला बसले होते, त्यांना मी नेऊन दिला. कसा वाटला माझा व्हिडिओ ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भाकर शिजायला खूप वेळ लागते. मिस्टर बसून होते वाट बघत. मुलगी पण वरण भात दिला होता तिला, ती पण खात बसली होती. माझी भाकर व्हायची होती. ही भाजी टिफिनवर नेल्यावर एवढीच बाकी राहिली. ही भाजी, ही भाकर झाल्या होत्या. मिस्टर पण कामाला गेले होते. आता मला हे किचन आवरायचं आहे. भाजी काढून ठेवते. ही मुलगी, हिला पण भाकर दिली होती, ही खात बसली होती. ही माझी मुलगी भाकर खाऊन राहिली आहे. मिस्टरांची पूजा पण झाली. मिस्टरांची पूजा पण झाली. मिस्टर पूजा करून घेतात. कामाला पण गेले. आता मी किचनचं भाजी काढून सर्व आवरून घेते. पाय नाही टाकू बाई, पाय नाही टाकू. प्लेटमध्ये पाय नाही टाकू. छान व्यवस्थित बस. स्वयंपाक झाला. आता बाकीचे काम आहे आपले. मुलगा पण शाळेत गेला. चला मग मी आवरून घेते. मुलीला झोपवून दिलं. आता मी आपले काम आवरते. किचनचं आवरून घेते. ते उठेपर्यंत भांडे, गॅस पुसून झाला पाहिजे. लवकरच उठते ती. हे बघा, किचन पण आवरून घेतली. गॅस ओटा पण साफ करून घेतला. भांडे, गॅस ओटा साफ करून घेतला आणि
पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलं. आंघोळ करायची आहे मला. आधी कपडे धुवून घेते. मुलगी उठायचीच आहे, झोपलेलीच आहे. मुलगी पण झोपूनच आहे, उठायचीच आहे. किचन साफ झाले. पाणी गरम होत आहे. पाणी गरम होतपर्यंत कपडे धुवून घेते, आंघोळ करून घेते. अशी आहे माझी छोटीशी किचन. चला कपडे धुवून घेते.